हॅलो गाईज, मी भारती नाशिकची. तर गाईज एवढी बेकार थंडी आहे ना नाशिकमध्ये, लिटरली एवढी बेकार थंडी आहे. 9 वाजलेत, एकाचा सुद्धा रोडावरती पत्ता नाही आहे. आणि ते कुत्रा माझ्यावरती भुकतंय, त्याला वाटतं कोण आलंय कोण नाही. पण एवढी खतरनाक थंडी नाशिकला. भाई बिबट्या आला का काय? आणि आमच्या तिकडे डायरेक्ट जंगल आहे. हा बघा, जंगल आहे. त्याच्याने तुम्हाला अजून जास्त भीती वाटते, खतरनाक जबरदस्त. सो गाईज, चला आता मी जाते घरामध्ये मस्तपैकी. खूप जबरदस्त थंडी आहे. मला तर असं वाटलं डायरेक्ट तिकडे बिबट्या आला नाही का, म्हणून मी शांत झाले एकदम. बाबू कोणीच नाही, कोणीच रोडावरती कोणीच दिसणार नाही तुम्हाला. मी एकटीच आहे फक्त. आणि वाजलेच फक्त 9 का. तर चला गाईज, तुमच्या इकडं थंडी पडली का सांगा कमेंट करून. आमच्या इकडं नाशिकला तर खूप जबरदस्त थंडी. नाशिकमधले कोण असेल इकडचा आमचा एरिया जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा. तर सर्वांना गुड नाईट. आणि मी एवढी कडाक्याची थंडी, आणि त्या थंडीमध्ये मी मस्त भांडे घासले बरं का. एवढी खतरनाक ना, कुडकुडून 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 भांडे घासले ना खरंच. बघा, जर्किंग घातले. आता चला गाईज, बाय बाय. जेवण केलं का? कुठं कुठं थंडी सांगा कमेंट. मला तर वाटतं सगळीकडेच थंडी आहे, कारण की एवढा पाऊस पडलाय ना. जेवढा पाऊस पडला तेवढी जास्त थंडी पडणार असं म्हणतात आमच्या इकडचे लोक. बघा ते कुत्रे बघा, आमच्या माझ्यावरती भुकत होते बघा ते कुत्रे. आणि मला वाटलं बिबट्याच आला बघा, पुढं म्हैस गेली लटकून. तर चला गाईज, सर्वांना गुड नाईट. जय भीम सर्वांना, जय भीम जय बुद्ध. ओके बाय बाय गाईज.